आणि बच्चू कडू यांना कुठंतरी हे पाहिजेच होतं. आता 6 वर्ष विधान परिषद मिळाली, तसं पक्ष बांधणीसाठी एक मोठा नेता मिळाला आणि भारतीय जनता पक्षाला शह कसा द्यायचा हेच आहे. आज महायुती म्हटल्यानंतर एकमेकातले कटशा हे असणार आहेत, एकमेकाला शह द्यायचे प्रयत्न असणारच आहेत सगळ्यांचे. देवाभाऊंना सुद्धा हे काय आवडलं असणार आहे का? अजिबात नाही. देवाभाऊ लक्ष ठेवून आहे. देवाभाऊ सुद्धा हे कसं मोडायचं, एकनाथ शिंदेची ताकद वाढू द्यायची नाही आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंशी ते सौम्य आहे. उद्धव ठाकरेंशी कसं राहतात, कसं बोलतात, मधल्या काळात त्यांची बैठक झाली नाही झाली ते ठीक आहे, तो विषय आत्ता येणार नाही. पण बच्चू कडू हा विषय आहे. बच्चू कडू ही शेतकऱ्यांच्यासाठी, दिव्यांगांच्यासाठी, बेरोजगारांच्यासाठी, महिलांच्यासाठी आता ते पुढं जातील, शिवसेनेचा झेंडा घेऊन फिरतील आणि भारतीय जनता पक्ष हेच त्यांचं टार्गेट असेल आणि एकनाथ शिंदेनं त्या टार्गेटसाठीच त्यांना हे आज आमदारकी बहाल केलेली आहे. इथनं पुढचं राजकारण बघण्यासारखं असत आहे. देवाभाऊ काही गप्प बसतील अशातला भाग नाही. हे कसं मोडायचं ह्याच्यासाठी आता प्रयत्न होत राहतील. बघण्यासारखं राजकारण इथनं पुढच्या काळामध्ये असेल.